धमाल फ्रँचायझीचा सर्वात मोठा अपघात ठरले का धमाल 4? एका सुपरहिट नावाचा वापर करून प्रेक्षकांना फक्त थिएटरपर्यंत खेचण्याचा प्रयत्न केलाय का? आणि आज अजय देवगणसारखा मोठा स्टारही ही फिल्म वाचू शकत नाही का? जर तुम्ही धमाल 4 पाहायचा विचार करत असाल तर आधी हा रिव्ह्यू नक्की पहा. नमस्कार आणि तुम्ही बघताय मी मराठी कॉमन मॅन. जर मला धमाल 4 चा रिव्ह्यू एका वाक्यात करायचा असेल तर मी एवढंच म्हणेन, ही एक कॉमेडीची फिल्म नाही आहे, तर हा जवळपास 2.5 तासाचा टॉर्चर आहे. अनेक लोक म्हणतात अशा फिल्म्स बघताना डोकं घरी ठेवून जायचं. ठीक आहे, आपण डोकं घरी ठेवू, पण या डोळ्यांचं काय करणार हो? त्यांना या फिल्मपासून कोण वाचवणार? एक काळ होता धमालचं नाव ऐकलं की आपल्या चेहऱ्यावरती आपोआप स्माईल यायची, हसायला यायचं. 2007ची ती पहिली धमाल मूव्ही आजही बॉलिवूडच्या बेस्ट कॉमेडी फिल्म्समध्ये मोजली जाते. पण त्यानंतर डबल धमाल, टोटल धमाल आणि आता धमाल 4. प्रत्येक भागासोबत या फ्रँचायझीची गुणवत्ता आणखी खाली गेल्याचं जाणवतं. या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत ते आहेत इंद्र कुमार. असं वाटतं की ते अजूनही 2007च्या यशातच अडकून बसलेले आहेत. पण प्रेक्षक बदललेत, कॉमेडी बदलली आहे. आज फक्त मोठ्या ओरड्याने मोठी कॉमेडी होत नाही ना. या फिल्मला सगळ्यात जास्त धक्कादायक सीन कोणता? तर शेवटी धमाल 5ची हिंट दिली जाते. आणि तो सीन पाहून तर माझ्या तोंडातून एक शब्द पण बाहेर नाही आला. आणि जो बाहेर आला तो मला बस करा आता. या फिल्मची सर्वात मोठी ताकद म्हणजे आहे स्टार कास्टिंग. अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारशी, जावेद सफारी, संजय मिश्रा, रवी किशन इतके दमदार कलाकार पण कमकुवत स्क्रिप्टसमोर इतकी मोठी स्टार कास्टही काहीच करू शकले नाही. फिल्म सुरू झाल्यापासून जवळपास प्रत्येक पात्र फक्त ओरडत असते. कोणीही शांतपणे बोलतच नाहीये. प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये फक्त आरडाओरडा. थोड्या वेळाने असं वाटायला लागतं ना, की आपण फिल्म बघतोय की एखाद्या न्यूज चॅनलवरील एक प्राईम टाईमची डिबेट. जिथे प्रत्येकाला फक्त दुसऱ्यापेक्षा मोठ्याने बोलायचे. आता डायलॉग्सबद्दल बोलूया. कॉमेडी फिल्मचा आत्मा तिचे डायलॉग्स असतात. पण इथे बहुतेक डायलॉग्स ऐकून हसू येतच नाही. उलटं हे का लिहिलंय असा प्रश्न पडतो. अनेक जोक्स तर इतके जुने वाटतात की थेट 20 वर्षापूर्वीच्या स्क्रिप्टमधून उचलले असं वाटतं. स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर 4 वेगवेगळे ग्रुप आहेत. एका खजिन्याच्या शोधात निघालेले आहेत. हीच संपूर्ण कथा आहे. पहिल्या ग्रुपमध्ये अजय देवगण, संजय मिश्रा आणि 2 मुलं आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी. या पूर्ण ट्रॅकमध्ये फक्त बॉडी शेमिंगवरती जोक्स मारलेत. आणि आजच्या काळात जर अशी कॉमेडी अजिबात एवढी मजेशीर नाही वाटत आहे. आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये अर्शद वारसी, जावेद सफारी आणि संजिदा शेख. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या फिल्ममध्ये जर कुठे थोडंसं हसू येत असेल ना, तर ते याच ग्रुपमुळे येतं. यांची टायमिंग आणि सिच्युएशनल कॉमेडी बाकीच्या मूव्ही सीनपेक्षा बेटर आहे. रवी किशनचा रोल नवीन आहे, पण त्यांच्यासारख्या दमदार अभिनेत्याला सुद्धा पाहून खूप चांगलं लिहिता आलं असतं ना. त्याच्या वाट्याला आलेले बहुतेक जोक्स बिलकुल प्रभावच नाही टाकत आपल्यावरती. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर कोणाचाही परफॉर्मन्स विशेष लक्षात येत नाही. अजय देवगण पूर्ण फिल्ममध्ये मनापासून काम करतोय असं वाटतच नाहीये. रितेश देशमुख सगळ्यात जास्त ओव्हर द टॉप वाटतोय. त्याच्या वाटायला आलेले अनेक सीन कॉमेडीपेक्षा आपल्याला क्रिंज जास्त वाटतात ते. संजय मिश्रा ज्यांनी पहिल्या धमालमध्ये अप्रतिम काम केलं होतं, त्यांना यावेळी जवळपास काहीच करण्यासारखं दिलेलं नाही. आणि आता व्ही-एफ-एक्सबद्दल बोलूया. 2026मध्ये प्रेक्षक मोठ्या-मोठ्या चित्रपटाचे दर्जेदार व्ही-एफ-एक्स पाहून आलेत. आणि त्या तुलनेत धमाल 4चं व्ही-एफ-एक्स जर तुम्ही बघितलं ना, तर एवढं वीक वाटतंय ना. आणि अनेक सीनमध्ये ग्रीन स्क्रीनचा वापर केलेला आहे हे स्पष्ट दिसतंय. काही CGI तर इतकी कृत्रिम वाटतात की फिल्ममधूनच लक्ष उडवून टाकतात. आणि आणखी एक गोष्ट ती वारंवार जाणवते ती म्हणजे प्रॉडक्ट प्लेसमेंट. काही ब्रँडचे इतके स्पष्टपणे दाखवले आहेत ना, की आपल्याला ती एक मूव्ही कमी आणि जाहिरात जास्त वाटते. आणि बॅकग्राऊंड म्युझिकही अनेक ठिकाणी मॅचच होत नाही. सीनसोबत ते जुळतच नाही आहे. कॉमेडीपेक्षा गोंधळ जास्त ऐकू येतोय. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, धमाल 4 थिएटरमध्ये जाऊन पाहावी का? तर माझ्या मते जर तुम्ही पहिल्या धमालचे फॅन असाल, तर तीच फिल्म पुन्हा पहा. किमान मनापासून हसू तरी येईल. धमाल 4 माझ्यासाठी या संपूर्ण फ्रँचायझीमधील एक सर्वात कमकुवत भाग आहे. मोठी स्टारकास्ट आहे, मोठं नाव आहे, पण कमकुवत स्टोरी, कमकुवत व्ही-एफ-एक्स आणि एकूण निराश करणारा अनुभव. माझं फायनल व्हर्डिक्ट असेल माझ्याकडून धमाल 4ला 8 स्टार. तोही फिल्म बनवण्यासाठी घेतलेली मेहनत. मेहनत असणं आणि चांगली फिल्म बनणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
तुम्ही जर ही फिल्म पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली? खरंच हसू आलं का? की फक्त सहन करावी लागली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रामाणिक आणि स्पष्ट रिव्ह्यूसाठी मी मराठी कॉमन मॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.